हे बघा एवढं आपल्याला भाजीला लागणार आहे. हे फ्लावर आहे, हे बघा कसं बंद आहे, एकदम घट्ट आहे. असंच घ्यायचं आहे. ही सिमला मिरची एकच घेतली, बटाटा एक घेतला आहे, हे बीट आहे, हे एवढं नाही घ्यायचं. हे टॅमॅटो, गाजर आहे आणि हा हिरवा वाटाणा आहे. हे बघा, हे गाजराची ना वरची साल एकदम काढून घ्यायची आहे पूर्ण. यात माती दिसत नाही पण असते, ती कचकचते नंतर. हे बघा सगळं हे साल काढून घ्यायचं आहे. आता हे बिटाचं पण साल काढून घ्यायचं आहे. हे बघा सगळं काढून घेतले. बटाट्याचं पण साल काढायचं आहे. या तिन्ही वस्तूंचं साल काढून घ्यायचं आहे. ही बघा, ही बेडगी मिरची आहे, ही फक्त कलरसाठी असते, कारण ह्याला काय तिखटपणा नसतो. हे घेतलेत मी 4-5 मिरच्या घेतलेत, त्या भिजवून ठेवलेल्या थोडा वेळ. हे बीट टाकले. आता ह्याची मी पेस्ट करणार आहे. हे बघा, गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकले. आता त्याच्यात मी बटर टाकते. बटर टाकले. आता गरम झाल्यावर त्यात कांदा टाकला. हे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, तेलात शिजवून घ्यायचं आहे थोडंसं. आता मी याच्यात मीठ टाकते, कारण मिठाला ना कांदा पटकन शिजतो, लवकर शिजतो. हे बघा, हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता ही जी पेस्ट केलेली ना बेडकी मिरची आणि बीटची, ती टाकली याच्यात. ही चांगली शिजवायची आहे, याचा कच्चेपणा सगळा घालवायचा आहे. बघा किती लाल दिसते. बेडकी मिरचीचा उपयोग फक्त कलरसाठी होतो. हा लाल मसाला आहे घरचा. हळद आहे, हळद अगदी थोडीशी घ्यायची आहे. हिंग आहे. मिक्स करूया. चांगलं तेलात हे शिजवून घ्यायचं आहे. ही धणे पावडर आहे. आता याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवते मी. हे बघा, ताट काढले. हे सगळं शिजवून घेतले मी आधी. आता याच्यात हा मी पावभाजी मसाला टाकला आहे. हा जरा चांगलाच घ्यायचा आहे. आता हे बटाटे टाकले, फ्लावर टाकलं, गाजर आहे, हे सिमला मिरची, हा वाटाणा आहे, हिरवा वाटाणा ओला, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंट करा. हे बघा, झाले मिक्स. हे बघा, आता हे पाणी टाकले. हे लाल का दिसते? मिक्सरच्या भांड्यात जे लागलेलं होतं ना, त्याच्यातच मी पाणी टाकलं आहे. हे बघा, आता टॅमॅटो टाकले. टॅमॅटो पटकन शिजते म्हणून आता टाकलं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान दिसतो. याच्यावर आता झाकण देते मी. हे बघा, आता झाकण काढून बघायचं आहे शिजले की नाही ते. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकले. हे खाली काढून थंड करून
मग हे मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात मीठ टाकते, कारण मी मीठ थोडंसंच टाकलेलं आणि बटरमध्ये पण मीठ असते, त्याच्यामुळे चाकून मग टाकायचं आहे. आता हे पॅनमध्ये मी बटर घेतले, त्यामध्ये जिरं टाकले. हा तडका आहे. ह्याच्यात कढीपत्ता टाकला आहे, बघा किती फ्रेश आहे कढीपत्ता. आता हे मिश्रण ह्याच्यात टाकायचं आहे, तडका. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली पावभाजी.